अध्यक्ष माननीय किशोर भाऊ. कंबरचा बेल्ट मानेला बांधून आम्ही चाललो आता एका लंब्या ट्रिपवर. मग लाडले गो 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 गो. आम्ही आले कुऱ्यातून शिदे वळद्या तिथेच ट्रेंट हाऊसवर आमचं सामान घ्यायला, म्हणजे पुशे बाजून टेबल घ्यायला. तरीच मस्त अजूला फोन लावून बोलावलं गेलं. मग अजूशी 2-3 प्रेमाच्या गोष्टी करून आम्ही निघालो आमच्या मार्गाने. खांडीमध्ये येऊन दुरूनच वैभवले रामराम केला, निघालो शेगावात. रावलेले घुराला रावल्या म्हणे मी ऑटो चालवतो, देईली बापा त्याच्या हाती कशी तरी. सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. मग आम्ही शिदे येऊन पोहोचले देशमुख मंगल कार्यालय शेगावले. मैं बाबा टिल्लू. मग कधी जाऊन डायरेक्ट पहिले चहावरच दावा ठोकला ना. मस्त सरेनं चहा पेला आणि मीनं पेली कॉफी. हे ऑर्डर भेटेला आपल्याला अनिकेतच्या ना. अनिकेत आहे राहुलचा मावस भाऊ. हेच आहे अनिकेत. मग शेगावला यायला गजानन महाराजचं दर्शन घेणार नाही असं तर होणारच नाही. अडीच घेऊन घेतलं मग गजानन महाराजचं दर्शन. मग काय गजानन महाराज की जय बोलून सगळे भिल्ले डायरेक्ट कामाला. एका घंट्यामध्ये केली ना मिरर एंट्रीची तयारी. डायरेक्ट खपाखप मध्ये सर्व रेडी गिडी करून दिलं ना. आम्ही बसलो मग वाट पाहत नवरीची. मग खपाखप मध्ये घेतला ना ड्राय आईस फोडून. म्हटलं मग टाइम भेटते नाही भेटत, घ्या फोडून आता. आमचे सर्व कामं झाले होते म्हणून आम्ही दोघं भाऊ बसलो आता शांत मस्त. पहिले काय 4.5-5 लाख रुपया भाऊच्या हातात डायरेक्ट दुसऱ्या-तिसऱ्या माणसाजवळच आयफोन होता ना. मग एकदम खतरनाक मध्ये झाली मस्त नवरीची एंट्री. झपकानं घेतलं आणि घेतलं आपला ब्लॉक मध्ये. हे पाना मग आम्ही ना स्टेजवर कसा धुरारा केला तर इव्हेंट्री असंच नाही बोलत आपल्याला. हे पाना सर्व दूर डायरेक्ट धुकत झाला होता. तुम्हाला बी जर सांगणं असेल ना तर फटाफट DM करा. मग बसले आम्ही जेवायला. तरी सट मध्ये जेवण दाबून आम्ही निघालो डायरेक्ट घरी यासाठी. तुम्हाला कोणतंही काही सामान नेणं असेल तर हे ऑटो सांगा, किशोर भाऊच्या खाली नंबर देऊन देतो. मग आम्ही थांबले खांडवीत आणि वैभवनं पाजले आम्हाला एकदम जबरदस्त चहा. कशी चहा पिऊ राहिले तर फुकाचीच आहे भाऊ, प्यास लागते. मला तर माहिती आपण फुकाचं कुठेच सोडत नाही. चला मग मस्त चहा घे पिऊन आपण केला आपल्या दिवसाचा एंड. जय श्रीराम. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.